आमच्या गावामध्ये एक डॉक्टर होता, तो 24 तास दारू पिलेला राहायचा. तो 24 तास दारू पिलेला असल्यामुळे विठ्ठल महाराज त्याच्या दवाखान्यामध्ये कोणी पेशंट जात नव्हतं. परंतु काय झालं, एक दिवस आमच्या गावातल्या पाटलाचंच पोट दुखायला लागलं आणि थोडासा धो धो पाऊस पडत होता. म्हटले कुठे जाता तालुक्याच्या ठिकाणी, चला म्हटले आपल्या गावातल्या डॉक्टर कडेच. आता डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनं टेथोस्कोप घेतला, चेक केलं, असं झोपा तसं झोपा आणि सांगा म्हणे काय होतंय. म्हणे पोट दुखतंय. म्हणे पोट दुखतंय, म्हणे घ्या इंजेक्शन. आता त्या पाटलाला वाटलं पोट दुखाचं काही का होईना, पण याच्या इंजेक्शनातून वाचलो म्हणजे बरं आहे. का? कारण या डॉक्टरचं इंजेक्शन देणं म्हणजे जशी जनावराला चोळून सुई मारतात तशातला या डॉक्टरचा प्रकार. पाटाला वाटलं आता पोट दुखायचं काही का होईना, पण याच्या इंजेक्शनातून वाचलो तर बरं आहे. पण आश्चर्यचकित घटना अशी झाली दादा, त्या डॉक्टरनं पाटलाला इंजेक्शन दिलं, पण ते दिलेलं इंजेक्शन त्या पाटलाला कळलं सुद्धा नाही महाराज. पाटील तर आश्चर्यचकितच झाला. म्हणे डॉक्टर साहेब, तुमचा हात पहिल्यापेक्षा खूप साफ झाला म्हणे. म्हणे कस काय? अहो म्हणे तुम्ही इंजेक्शन दिलेलं मला कळलं सुद्धा नाही. आता डॉक्टरनं दारूच्या नशेमध्ये कमरेत इंजेक्शन द्यायचं तर धोत्राच्या कंबरपट्ट्यातच दिलं होतं.